कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे मोठ्या आतड्याचा कॅन्सर. आपल्या देशामध्ये प्रत्येक 1 लाख लोकांमागे 70 लोकांना हा आजार आढळला जातो. कोलोरेक्टल कॅन्सर हा सगळ्यात कॉमन गॅस्ट्रोइंटेस्टायनल कॅन्सर आहे. अनफॉर्च्युनेटली कोलोरेक्टल कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते यंग पॉप्युलेशन म्हणजे जे लोक 50 वर्षाच्या पेक्षा कमी आहेत वयाने त्यांच्यामध्ये हे वाढत आहे. आणि त्या लोकांमध्ये जेव्हा हा कॅन्सर होतो तो जास्त अग्रेसिव्ह असतो आणि हा ऍडव्हान्स स्टेजमध्ये किंवा 3ऱ्या किंवा 4थ्या स्टेजमध्ये डिटेक्ट केला जातो. ह्या सगळ्या कारणांमुळे आमचं जे उद्देश आहे आज इथे असण्याचा किंवा हा प्रोग्राम लॉन्च करण्याचा तो असा आहे की कोलोरेक्टल कॅन्सरला लवकरात लवकर म्हणजे प्री कॅन्सर स्टेजमध्ये किंवा 1ल्या-2ऱ्या स्टेजमध्ये निदान करण्यात यावं आणि त्याला क्युरेटिव्ह म्हणजे 100% क्युअर करता येईल अशी ट्रीटमेंट देण्यात यावी. याच्यासाठी काय करू शकतो आपण? तर याच्यासाठी आम्ही पेशंट्सला किंवा नॉर्मल पॉप्युलेशनला लो रिस्क आणि हाय रिस्क यामध्ये डिवाइड करणार. जेव्हा ते आम्हाला त्यांचे लक्षणं सांगतील तेव्हा लो रिस्क किंवा हाय रिस्क असं त्यांचं क्लासिफिकेशन किंवा डिव्हिजन होईल. लो रिस्क जर असतील म्हणजे ज्याच्यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर असण्याची शक्यता कमी आहे त्या लोकांना आम्ही फक्त क्लिनिकल एक्झामिनेशन करू आणि एक FIT फिकल इम्युनोहिस्टोकेमिकल टेस्ट ही करू. ही टेस्ट आणि हे पूर्ण पॅकेज लो रिस्कचं फक्त 1000 रुपयाचं असणार आहे. त्या आणि समजा यामध्ये लो रिस्क मध्ये ती टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर मग त्या व्यक्तीला कोलोनोस्कोपी करायला लागेल कन्फर्म करण्यासाठी बायोप्सी घेण्यासाठी खरंच त्यांना कोलोरेक्टल कॅन्सर आहे की नाही. कशा पद्धतीने आव्हान करायला अपोलो हॉस्पिटलकडे काय काय सुविधा आहेत आणि कशा पद्धतीने आपण नागरिकांना आव्हान? अपोलो हॉस्पिटलकडे आम्ही अपोलो कॅन्सर सेंटरमध्ये कार्यरत आहोत आणि आमच्याकडे अद्ययावत म्हणजे टर्शरी कॅन्सर केअर फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. स्टार्टिंग फ्रॉम अर्ली डिटेक्शन, कॅन्सर प्रिव्हेन्शन, अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट पासून मल्टीडिसिप्लिनरी ट्रीटमेंट जी ऍडव्हान्स आणि कॉम्प्लेक्स केसेसला लागते. आमच्याकडे एंडोस्कोपिकली कॅन्सरची ट्रीटमेंट करता येईल. आमच्याकडे सर्जिकली कन्व्हेन्शनली ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी यांच्यासोबत करू शकतो किंवा लेटेस्ट टेक्नॉलॉजीची रोबोटिक सर्जरी आहे ज्याच्यामुळे कॅन्सर सर्जरीचं जे प्रिसिजन आहे ते वाढतं. आज आमच्या हॉस्पिटलमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरची ऑलमोस्ट 70 ते 80% जे ऑपरेशन्स आहेत ते रोबोटिकने होतात. जे मुंबईमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये सगळ्यात जास्त रोबोटिक कोलोरेक्टल कॅन्सर सर्जरी आम्ही करतो कारण त्यात प्रिसिजन जास्त असतं, पेशंटची रिकव्हरी फास्ट होते, ब्लड लॉस कमी होतो, त्याच्यामुळे ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागत नाही. आणि ऍडव्हान्सच्या प्रत्येक याच्यातली जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे जी सर्जरी असो, किमोथेरपी असो, रेडिओथेरपी असो किंवा प्रिसिजन ऑन्कॉलॉजी असो ते आपल्याकडे सगळीकडे आहे. तर आम्ही लोकांना एवढंच सांगू इच्छितो की थोडाही डाऊट असेल किंवा थोडाही तुम्हाला कॅन्सरची लक्षणं असतील, पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री असेल तर प्लीज कम फॉरवर्ड. या आमच्याकडे ज्या वेगळे स्क्रीनिंग टेस्ट आहेत जसं लंग कॅन्सर स्क्रीनिंगची प्रोग्राम आहे, कोलोरेक्टल कॅन्सर स्क्रीनिंगचा प्रोग्राम आहे, ओरल कॅन्सर स्क्रीनिंगसाठी फक्त ओरल एक्झामिनेशन लागतं. प्लीज या, कन्सल्ट एक्सपर्ट लोकांना भेटा आणि कॅन्सरची जी शंका आहे ती दूर करा. आणि जर कॅन्सर असेल तर कॅन्सरची ट्रीटमेंट अर्ली स्टेजमध्ये घ्या. आज आपण कोलोरेक्टल कॅन्सरच्या बद्दल बोलतोय. कोलोरेक्टल कॅन्सर मध्ये काय असतं? जर समजा तो राईट साइडेड कोलॉन कॅन्सर असेल तर त्या पेशंटला ना अॅनेमिया असतो. अॅनेमिया म्हणजे हिमोग्लोबिन कमी असतं. कोणताही मेल पेशंट व्यक्ती पुरुष जर त्याच्यामध्ये अॅनेमिया आहे, हिमोग्लोबिन कमी आहे आणि त्यांना माहित नाही काय आहे, कशामुळे आहे, तर डेफिनेटली आपल्याला कोलॉन कॅन्सरकडे लक्ष द्यायला पाहिजे. डेफिनेटली आपल्याला कोलोनोस्कोपी करून घ्यायला. लेफ्ट साइडेड कोलॉन कॅन्सर जे असतात जे डिसेंडिंग कोलॉन आणि रेक्टमकडे असतात त्या पेशंटला कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ होत नाही, दिवसातून 10 वेळा संडासला जायला लागतं किंवा संडासच्या रस्त्याच्या मार्गे ब्लिडिंग होतं.
त्याला आम्ही ब्लिडिंग पर रेक्टम म्हणतो. ही लक्षणे जी आहेत ना ती कधीच इग्नोर करायला नाही पाहिजे. म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा ह्या सगळ्या लक्षणांकडे दुर्लक्ष होतं. त्यांना हे समजलं अरे मला पाईलचा त्रास आहे, मला फिशरचा त्रास आहे, आणि बऱ्याच वेळा पेशंट काय करतात की ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतात. काहीतरी टेम्पररी काय ब्लिडिंग बंद करण्याची जर तुम्हाला औषध दिली, ट्रॅनेक्झामिक ऍसिड, पॉस, ट्रॅनेक्झा, ब्लिडिंग बंद होईल ना त्या. पण तो कॅन्सर जो आतमध्ये आहे तो तसंच राहील, तो वाढतच राहील. ते अवॉइड करायला पाहिजे. एक क्वेश्चन ये नहीं है कि सिम्टम आ जाए, हम नहीं. देखिए स्क्रीनिंग जो पैकेज बनाया है ना बहुत ही रीजनेबल है, क्योंकि जो टेस्ट 1000 रुपए का बताया है वही की मार्केट कॉस्ट करीबन 6000, और जो दूसरा हाई रिस्क पैकेज है वो जो 11-12 हजार का है कोलोनोस्कोपी अकेले 20,000 रुपए की होती है. तो वो हमने काफी रीजनेबल कॉस्ट में डाले हैं सो दैट लोगों को इसके लिए आगे आके वो कराएं, उनको फाइनेंशियल कोई रीजन ना हो कि हम ये नहीं करा सकते. पर्पज ये है. कौन से रीजन है जिसको लेकर ये टेस्ट कराना चाहिए? अभी मैंने बताया ना कि जो लोग एक तो नॉर्मल पर्सन को भी करना चाहिए जो 40-45 साल के ऊपर है, खासकर जिसका वजन ज्यादा हो, डायबिटीज हो, ब्लड प्रेशर हो, अल्कोहल इंटेक हो, ये तो है ही. पर नॉर्मल पर्सन भी आगे कर सकते हैं, क्योंकि ये स्क्रीनिंग का पर्पस क्या है, नॉर्मल पर्सन को स्क्रीन कर रहे हैं हम जिनको बीमारी है उनको पता करके कोई फायदा नहीं है, वो तो हम दूसरे टेस्ट करेंगे उनके लिए. यदि नॉर्मल है कोई उसको ज्योति वाजपेयी, डॉक्टर ज्योति वाजपेयी है. मैं मेडिकल एंड प्रिसीजन ऑन्कोलॉजी को लीड करती हूँ मुंबई में और इंटायर महाराष्ट्र रीजन में. तो मैं ये बताना चाहूँगी, मेरे सारे कोलीग्स और फ्रेंड्स ने जैसा अभी बताया आपको कि हम ये स्क्रीनिंग के माध्यम से कोशिश ये कर रहे हैं कि जिनमें कोई सिम्टम नहीं है, जिनको कोई भी मैनिफेस्टेशन नहीं है, वो पर्सन्स भी आगे आए और अपने आप को डिटेक्ट करने में हेल्प करेंगे. कई बार क्या होता है कि कैंसर के जो मैनिफेस्टेशन है, सिम्टम्स, वो पर्सन डिपेंडेंट भी हो जाते हैं. कई बार कुछ लोग की टॉलरेंस ज़्यादा होती है, वो कई सिम्टम्स को नज़रअंदाज करते हैं किसी वजह से, कभी कभी उनको उतनी तकलीफ भी नहीं होती. ये दोनों रीजन हो सकते हैं जिसकी वजह से कैंसर बढ़ता रहता है बॉडी में और लेट डिटेक्शन. इसलिए हम सबको ये जागरूकता लाना चाहते हैं आपके माध्यम से. मीडिया की स्ट्रेंथ बहुत ज़्यादा है और आपके माध्यम से ये आवाज़ दूर दूर तक जानी चाहिए और सबको पता होना चाहिए कि कम फॉरवर्ड और गेट डिटेक्टेड. ये एक रीजनेबल पैकेजेस हैं, जैसा बताया, लो रिस्क और हाई रिस्क दोनों तरीके के इंडिविजुअल्स में. हाई रिस्क की डेफिनेशन भी मेरे कोलीग ने भी आपको बताया. तो उन दोनों में स्थितियों में जो जिसमें भी आप आते हैं वो आके आप टेस्ट करें. और इसके बाद ये है कि एक बात लोगों ने मुझे बोली, वो इसलिए डरते हैं स्क्रीनिंग कराने में क्योंकि उनको लगता है कुछ आ ना जाए. मगर कुछ आ ना जाएगा मतलब तो ये है ना कि देयर इज एलिफेंट इन द रूम वेदर यू वांट टू रिकॉग्नाइज और नॉट. तो हमें उससे घबराना नहीं है. यदि कुछ आ जाएगा तो बहुत अच्छा इलाज मौजूद है. मैं आपको ये भी एश्योरेंस देना चाहती हूँ कि हम किस कंडीशन में डिटेक्ट करें, हर कंडीशन में कोलोन का इलाज बहुत बढ़िया मौजूद है. और हम जैसा कि हमने बोला कि अंडर वन रूफ में हम ये मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट, जिसमें सर्जन, जिसमें देखिए पहले तो हमारे इंडोस्कोपी से हम देखते हैं, स्टूल टेस्ट से हम देखते हैं, कोशिश करते हैं कि अर्ली से अर्ली हम डिटेक्ट कर लें. उसके बाद यदि किसी वजह से वो बड़ी स्थिति में भी हमें पता चलता है तो भी हम मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट के माध्यम से सर्जरी, कीमोथेरेपी, टारगेटेड थेरेपी, इम्यूनोथेरेपी, रेडिएशन थेरेपी, इन सब के माध्यम से इनका उचित सम्मिश्रण करके, इसका मतलब है कि जितना जिसकी जरूरत है जिस पद्धति की, उसका प्रयोग करके हम बेस्ट आउटकम ला सकते हैं. तो मैं आपको स्पेशली ये बताना चाहती हूँ कि ये जागरूकता भी लाइए कि घबराए नहीं. यदि बाय चांस किसी वजह से आपका कुछ लेट हो गया, बीच की अवस्था में पहुंच गया या लेट अवस्था में भी पहुंच गया, जिस कंडीशन में आप आज हैं आप सामने आइए और हमें देखने दीजिए कि हम क्या आपकी मदद कर सकते हैं. सब कंडीशन देखिए अर्ली स्टेज में डिटेक्ट होगा, कंप्लीटली क्योरेबल है. मगर इवन यदि बीच की अवस्था में या लेट स्टेजेस में भी डिटेक्ट होता है तो हम बहुत हद तक मरीजों को कंफर्ट तो कर ही सकते हैं और बहुत हद तक हम क्योर की तरफ भी ले जा सकते हैं, सारी उचित जो मोडालिटीज है उनका यूज करके. तो इम्यूनोथेरेपी, टारगेटेड थेरेपी, ये सब बहुत एडवांस थेरेपीज है, इनको एक्सपर्ट हैंड्स में ही होना चाहिए. तो हमारे पास प्रिसिजन ऑन्कोलॉजी की पूरी सुविधा मौजूद है. हम बेहतर से बेहतर जो दवाएं जो इंटरनेशनल गाइडलाइंस में, वो प्रयोग करके मरीजों का बहुत बढ़िया इलाज कर सकते हैं. तो आपके माध्यम से ये सूचना सब तक जानी चाहिए.